नगरसेवक पप्पू देशमुख के प्रयास से वडगांव प्रभाग के खाली जगह पर सौंदर्यीकरण का भूमि पूजन महापौर राखी कंचरलावार के साथ अन्य नगर सेवकों की उपस्थिति के साथ परिसर के नागरिकों की मौजूदगी में किया गया। वडगांव प्रभाग में कुछ गलतफहमी के चलते एक खाली जगह पिछले कई वर्षों से खाली पड़ी हुई थी, जिसके कारण इस पूरे परिसर में गंदगी का साम्राज्य दिखाई दे रहा था। और वहीं अब नगर सेवक पप्पू देशमुख के प्रयास से उस परिसर का कायाकल्प होने जा रहा है और इस परिसर का विकास के लिए 17 लाख रुपए की विकास कामों को मंजूरी दी गई है। और वहीं इस कार्य का भूमि पूजन महापौर राखी कंचरलावार के हाथों, साथ ही वडगांव के नगर सेविका कुंता लोडिया, नगर सेवक देवानंद वाड़ई की उपस्थिति में किया गया। इस मौके पर श्री हनुमान मंदिर ट्रस्ट के अरुण येरगुड़े, वामन चौधरी, सुभाष पाउनकर, भाविक येरगुड़े, गजान चौधरी, दत्तू उपे, बाड़ू बोरीकर, निखाड़े, गजान येरगुड़े, सदाशिव पाउनकर, बौद्ध समाज मंडल के चारूशीला ब्राह्मणे, निर्मला नगराड़े, केजे खैरे, भजनदास दोईफोड़े, विनायक इंगले, अशोक मोड़े, भालचंद्र ब्राह्मणे, पीएम जादव, युवराज वाड़के साहब, दुर्गे, प्रशांत चांदे और वहीं वडगांव के नागरिक उपस्थित थे। साथ ही जन विकास सेना के घनश्याम येरगुड़े, देवराव हटवार, मनीषा बोबड़े, अक्षय येरगुड़े, आकाश लुंडे, गीतेश शेंडे, प्रफुल्ल बैरम आदि कार्यकर्ता भी उपस्थित थे। इस मौके पर मान्यवरों के हाथों इस परिसर का भूमि पूजन किया गया। साथ ही इस दौरान इस जगह के संबंध में नगर सेवक पप्पू देशमुख ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। तो सुनिए इस संदर्भ में उन्होंने क्या कहा, उन्हें की जुबानी। ठिकाणी आपल्याला बौद्ध मंडळाचा एक पंचशील ध्वज या ठिकाणी दिसतो। त्यानंतर त्याच्या बाजूला त्याच्या मागे एक मोठं मंदिर आहे, श्रीराम हनुमान मंदिर वडगावमध्ये। हे दोन्ही ठिकाणी या ठिकाणी आहे, त्याला धार्मिक महत्त्व आहे। काही गैरसमज होते, त्यामुळे इथं विकासाचे काम होऊ शकले नाही आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण साचत होती। एक धार्मिक ठिकाणाचं पावित्र्य या ठिकाणी कमी होत आहे का अशी भावना आमच्या मनात निर्माण होत होती। नगरसेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ही गोष्ट कुठेतरी आम्हाला बोचत होती। त्यामुळे आमच्या महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त माननीय संजय काकडे साहेब यांच्यासोबत बौद्ध मंडळ आणि श्रीराम हनुमान मंदिर या दोन्ही ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची आम्ही संयुक्त बैठक लावली। त्यांच्यामध्ये समेट घडवून आणला आणि 35 ते 40 वर्षानंतर हा समेट झालेला आहे, हा आनंदाचा क्षण आलेला आहे। आणि या ठिकाणी आज आम्ही या पूर्ण भागाचा विकास काम करण्याचं, पेविंग ब्लॉक लावणे, त्या ठिकाणी एक नाली तयार करणे, त्या ठिकाणी खेळण्याचे साहित्य आणि सौंदर्यीकरण असं एक मोठं विकास काम आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे। पुढच्या 2 महिन्यामध्ये पूर्ण पेविंग ब्लॉकचं काम होईल आणि टप्प्याटप्प्याने इतर कामही होतील आणि या ठिकाणी एक सामाजिक सद्भावनेचं, सामाजिक एकतेचं, सामाजिक एकोप्याचं एक मोठं दर्शन वडगावातील नागरिकांनी, सर्व समाजाच्या नागरिकांनी एकत्रित येऊन घडवलं। अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना, त्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालणारा हा देश, या सगळ्या विचार झालेला संयुक्तिक अशा या गोष्टी, शोभेल अशा या गोष्टी, अशी ही घटना या वडगाव प्रभागामध्ये या ठिकाणी घडलेली आहे। त्यासाठी मी या नागरिकांचा, बौद्ध मंडळ व श्रीराम हनुमान मंदिराचे ट्रस्टी पदाधिकारी, वडगावातील सर्व नागरिक यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचा आभारही व्यक्त करतो।